प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। गेल्या 9 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या हातून मुक्त करण्यासाठी, ब्राह्मणांच्या मगर मिठीतून मुक्त करण्यासाठी एक संवैधानिक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। संपूर्ण देशभरामध्ये ते आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यामध्ये आंबेडकरी जनता, प्रबुद्ध जनता ही एकवटलेली आहे। या लढ्यासाठी तळागाळातील आंबेडकरी जनता विविध मार्गाने सत्याग्रह करत, मोर्चे काढत, आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधून पाहत आहे। गेली 9 महिने या आंदोलन सातत्यानं सुरू असताना अचानक रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचे काही खासदार, शिवसेनेचे काही लोक आणि एकूणच जे भाजपाशी संलग्न मंडळी आहे किंवा महायुतीशी संबंधित जी मंडळी आहे त्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 14 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचं नियोजित करण्यात आलं, जाहीर करण्यात आलं। त्यानुसार 14 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानामध्ये मुंबईच्या एक मोर्चा काढण्यात आला। मित्रांनो, ह्या मोर्चाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातील स्वतः रामदास आठवले यांच्यापासून तर शिवसेना शिंदे गटाबरोबरचे प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांच्यापर्यंत आणि माझे वडील संघाशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते, त्यांच्या त्या मंचावरती गेलेले होते आणि आमचे संघाबरोबर जुने संबंध आहेत, पहिल्यापासूनचे आमचे संबंध आहेत असं जाहीरपणे कबूल करणारे राजेंद्र गवई यांच्यापासून तर काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यापर्यंत सगळी मंडळी, महायुतीच्या सोबत असणारी मंडळी त्या ठिकाणी त्या मोर्चाला उपस्थित होती। मोर्चाला नेते मंडळी उपस्थित होती, जनता होती का? या मोर्चाला जनता आली होती का? किती आले होते? मोर्चामध्ये किती लोक सामील झाले होते? मोर्चा यशस्वी झाला का? मोर्चामध्ये रामदास आठवले साहेब यांनी काय भाषण केलं? इतर नेत्यांनी काय भाषणे केली? या मोर्चाचा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनावर कशा पद्धतीने परिणाम होईल? तो सकारात्मक परिणाम होईल की त्याचा परिणाम होणार नाही? प्रभाव पडेल की नाही पडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही लवकरच आपल्या समोर या संपूर्ण मोर्चाची विश्लेषण करणारा एक व्हिडिओ आणणार आहोत। तो आपण अवश्य पहा। तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये इतकं। जय भीम, नमस्कार। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।